नमस्कार, वर्षा हाऊस ऑफ फूड्स मध्ये आपलं खूप स्वागत आहे। आज आपण आवळा कॅन्डी कशी बनवायची ते पाहणार आहोत। भरपूर व्हिटॅमिन सी ने युक्त असलेला आवळा आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे। आवळा कॅन्डी करण्यासाठी इथे मी 1 किलो आवळे घेतलेले आहेत। ताजे असे हे आवळे आहेत आणि स्वच्छ धुवून मी इथे हे आवळे घेतलेले आहेत। त्याचबरोबर 1 किलो आवळ्यासाठी इथे मी पाऊण किलो साखर घेतलेली आहे। इथे गॅसवर मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्या गरम पाण्यात आता आपल्याला आवळे टाकायचे आहेत। अशा प्रकारे आपण इथे गरम पाण्यात सगळे आवळे टाकून घेतलेले आहेत। आता मध्यम आचेवर 8 ते 10 मिनिटे आपल्याला झाकण ठेवून हा आवळा छान शिजून घ्यायचा आहे। आता 7 ते 8 मिनिटांनंतर आपण बघतोय मध्यम आचेवर आपला आवळा छान शिजून झालेला आहे। तुम्ही यात जरासा चाकू घालूनही बघू शकता। हे बघा, छान इथे आवळा शिजलेला दिसत आहे। याच्या पाकळ्या सुद्धा सुट्या सुट्या होताना दिसत आहेत। गॅस बंद करूया आणि आता हा आवळा थंड करण्यासाठी आपण एका परातीत काढून घेऊया। आवळा उकळून झाल्यानंतर उरलेले हे जे पाणी आहे हे केसांसाठी अतिशय उपयोगी आहे। तुम्ही याचा कंडिशनर म्हणून वापर करू शकता। आता हे जे उकळून थंड झालेले आवळे आहेत त्याच्या आपल्याला पाकळ्या बियांपासून वेगळ्या करून घ्यायच्या। इथे बघता अगदी इझिली या पाकळ्या निघत आहेत। हे अशा प्रकारे आपण सहजपणे या आवळ्याच्या सगळ्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत। बियाचं आपण वेगळं काढतोय। यानंतर इथे मी आता एक काचेचा बाउल घेतलेला आहे। तुम्ही स्टीलचं भांडं सुद्धा घेऊ शकता। आता या काचेच्या बाउलमध्ये मी या सगळ्या आवळ्याच्या कॅन्डी घालून घेत आहे। आता या आवळ्यामध्ये आपल्याला ही जी आपण पाऊण किलो साखर घेतली होती ती घालायची आहे। थोडीशी हिला एकत्र करून ठेवायचंय साखर आणि कॅन्डीला। आता जरी इथे ही अशी साखर दिसत असेल तरी एक 5-6 तासातच या साखरेचा पूर्ण ही विरघळून जाईल, याचा पाक होईल आणि ही कॅन्डी आपल्याला 3 दिवस छान अशीच पाकात मुरवून घ्यायची आहे। यावर आता एक झाकण ठेवून ही कॅन्डी आपल्याला अशीच ठेवून द्यायची आहे। आता 3 दिवसानंतर आपण बघूया या आवळा कॅन्डीत आपण घातलेली साखर छान विरघळलेली आहे। चमच्याने एकदा व्यवस्थित खालपासून हलवून घ्यायचंय, कारण खाली जर साखर राहिलेली असेल तर ती पण आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे। इथे आपले आवळे साखरेच्या पाकात छान मुरलेले आहेत। आता मी इथे एक पातेलं आणि त्यावर एक मोठी गाळणी ठेवलेली आहे। त्या गाळणीवर आता आपण हा पाक सगळा गाळून घेऊया। एक 5 मिनिटासाठी आपल्याला इथे आता हे निथळत ठेवायचंय। इथे पाक चांगला निथळून झालाय। हे आवळे आपण बाजूला ठेवूया। आता हा जो आवळा कॅन्डीचा पाक उरलेला आहे तर या पाकाला तुम्ही गॅसवर अजून थोडंसं आटवून बाटलीत भरून ठेवून सरबत म्हणून वापरू शकता। आवळ्याचा प्रत्येक गुणधर्म अगदी आरोग्यदायी असा आहे, त्यामुळे तुम्ही हे पाणी पण अजिबात वाया न जाऊ देता सरबत म्हणून वापरू शकता। आता इथे मी अर्धा चमचा काळं मीठ किंवा आपण जे शेंदी लोण म्हणतो ते घेतलेलं आहे आणि इथे 2 चमचे आल्याचा रस घेतलाय। आलं बारीक किसून त्याचा मी रस काढून घेतलेला आहे। तर आता आपल्याला काय करायचंय, हे जे मीठ आहे, शेंदी लोण आहे, ते आल्याच्या रसात मिक्स करायचंय। त्यानंतर इथे एक स्टीलचं ताट घेतलंय। त्या ताटामध्ये आता ही सगळी कॅन्डी काढून घेतली आहे आणि हा जो आलं आणि मीठ आपण एकत्र करून घेतलेला आहे याचा जो रस आहे तो आपल्याला या सगळ्या कॅन्डीवर लावून पूर्ण व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा इथे याला मी हातानेच मिक्स करतेय म्हणजे सगळीकडे छान मिक्स होईल। काळं मीठ आणि आल्याचा रस टाकल्यामुळे अजून चटपटीत आणि पाचक बनते ही कॅन्डी। अशा प्रकारे रस सगळा कॅन्डीला लावून झालेला आहे। तर आता हे ताट तुम्ही
8 दिवस छान कडक उन्हात वाळून घ्यायचे, त्यानंतर आपली कॅन्डी तयार होईल। छान पूर्ण वाळल्यानंतर ही कॅन्डी तुम्ही 6 ते 8 महिने छान स्टोअर करून ठेवू शकता। 8 दिवस उन्हात वाळून झाल्यानंतर इथे कॅन्डी तयार झालेली आहे। अगदी ही मधून इथे पहा अशी सॉफ्ट अशा प्रकारची ही कॅन्डी दिसत आहे। उन्हात आपण 8 दिवस वाळून घेतल्यामुळे वर्षभर ही कॅन्डी छान टिकते, याला बुरशी किंवा फंगस लागायची अजिबात शक्यता नसते। ही पाचक अशी तयार कॅन्डी तुम्ही एका काचेच्या बरणीत वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता। माझी आजची आवळा कॅन्डीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।